गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 12व्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या श्लोकाबद्दल मागच्या वेळेस चिंतन करत होतो, पण तो 6वा श्लोक आपला संपला नव्हता कारण की मध्येच प्रश्न पुष्कळ आले आणि मग आपण त्या भुक्ती आणि मुक्तीमध्ये अडकलो. आता आपण ते काय आहे ते आपण पुढे पुन्हा एकदा बघू अँड देन विल गो फ्रॉम देअर. सो आपण इथे होतो बघा. वी वेअर आणि आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या आणि मनाच्या क्रिया असतात, त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. म्हणजे जो सगुण भक्ती करतो तो इतका त्याच्या इष्टदेवतेशी, म्हणजे इन दिस केस कृष्ण, त्याच्याशी इतका तो डिव्होटेड, डेडिकेटेड असतो की त्याच्या ज्या काही क्रिया होतील शरीराच्या, वाणीच्या, मनाच्या, त्या सगळ्या क्रिया, या सगळ्यांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडेच नसते, कुठेच नसते. म्हणजे सगळ्या कृष्णार्पण असतात. आपलं हे जे चिंतन सुरू आहे हे देखील आपण सांगितलं ना मागच्या वेळेस, की कृष्णाच्या प्रेरणेमुळे, कृष्णाच्या शक्तीमुळे, कृष्णाच्या कृपेमुळे घडतंय अशी आपली भावना आहे. आपण इथे बसून फक्त साधक म्हणून आपण काय करतो? ॲज अ साधक वी आर स्टडीइंग हिअर, राईट? परंतु आपल्या वाणीतून जे शब्द बाहेर निघतात किंवा आपल्या शरीरातून ध्वनी बाहेर निघतो, ही देखील कृष्णाची कृपा नाही आहे का? तर अशा कृष्णाच्या कृपेमुळे हे सगळं होतं आहे, अशी ह्या सगुण भक्ताची नेहमी भूमिका असेल, नाही का? तर सगळ्या क्रिया भगवंताच्या कृपेमुळे घडतात आणि भगवंतालाच अर्पण होतात. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर, ध्यानमिषय घर माझे झाले. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात आणि नंतर निरंतर माझं ध्यान करतात, त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले ते आपण बघितलं ना. जे माझे घर झाले म्हणजे काय, की ह्यांच्या हृदयात मी राहतो. समजा आपण देवाला विचारलं की देव कुठे आहे, तर तो म्हणेल की विशेषतः जिथे सत्संग सुरू आहे, जिथे माझं भजन कीर्तन सुरू आहे, त्यांच्या हृदयात मी राहतो. तर कृष्ण आपल्या हृदयात राहील केव्हा? जर आपण त्याचं निरंतर ध्यान करू तर. सो इफ वी आर इमर्स्ड इन कृष्ण कॉन्शियसनेस, देन कृष्णा विल लिव्ह इन अवर हार्ट. म्हणजे हे रूपक आहे बघा. खरं सांगायचं तर आपल्या जाणीवे व्यतिरिक्त दुसरं आहे काय? आणि आपली जी जाणीव आहे तिच्यामध्ये जर कुठल्याच प्रकारचे खळमळ नसतील, तिच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटी नसेल, तर ती शुद्ध जाणीव जी आहे, ती जाणीव म्हणजेच कृष्ण कॉन्शियसनेस आहे. त्याच्यावर जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या देह, मन, बुद्धीचे आवरण, मी अलंकार म्हणणार होतो, पण आवरण म्हणायला पाहिजे. आपण स्वतःला देह, मन, बुद्धी जे मानतो, ते म्हणजे आपल्या मनाची कल्पना आहे. त्या स्तरावर देखील आपण काम करायला काही हरकत नाही, करायला पाहिजे आणि करतो देखील. म्हणजे देहाने आपण सेवा करावी असं भगवंतानी सांगितलंय. मनानी मन एकाग्र करून माझी उपासना कर असं सांगितलंय. तर जोपर्यंत आपण स्वतःला देहबुद्धी मन मानतोय तोपर्यंत सगुण साकार भगवंताची उपासना करणं सोपं पडतं. तर करावं माणसाने. जयाची ये आवडी, केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते आणि ऐहिक आणि पारत्रिक भोग आणि मोक्ष ह्या असाम्याधीन आहेत असे समजून. असाम्याधीन म्हणजे मला जो अर्थ लागला, मी काही आय डिड नॉट लुक इट अप, पण असाम्याधीन म्हणजे त्यांनी आपल्याला मनाला साम्यावस्था प्राप्त नाही होत. हा अर्थ आहे किंवा नाही मला माहित नाही, परंतु भोग आणि मोक्ष या दोन्हींनी आपलं मन पूर्णपणे शांत नाही होऊ शकत. जोपर्यंत आपल्या मनामध्ये ह्यांची इच्छा आहे तोपर्यंत आपण तिथे पोचलेलो नाही अजूनपर्यंत.
म्हणजे इव्हन मोक्षाची इच्छा देखील गळून पडायला पाहिजे शेवटी. आणि भगवंत इथे सांगतायत, म्हणजे कृष्ण सांगतोय, की अरे बाबा तू माझी भक्ती कर, भक्तीत राहा. म्हणजे काय? प्रेमात राहा. प्रेमात जर तू राहिला तर मोक्षाची पण इच्छा गळून पडेल तुला. तुला असं वाटेल की निरंतर आपण भगवंताच्या प्रेमात राहावं. त्यामुळे जगातल्या विषयांचा भोग तर सुटेलच, परंतु मनातून मोक्षाची इच्छा देखील सुटेल. म्हणजे काय की इच्छा रहित होऊ आपण. इच्छा रहित होणं म्हणजेच भगवंताची प्राप्ती, नाही का? भगवंता व्यतिरिक्त दुसरी कुठलीही इच्छा मनात नसणं हाच मोक्ष आहे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर आणि मन यासह जे मला विकलेले असतात त्यांचं काय एक मी करतो म्हणून सांगू? कारण सर्वच मी करतो. एखादी गोष्ट समजा आपण विकली तर त्याच्यानंतर आपलं त्याच्यावर हक्क राहील का? मला तुम्ही सांगा बरं. म्हणजे समजा तुमच्याकडे एखादं अँटिक घड्याळ आहे समजा. उदाहरण देतो तुम्हाला, की आपल्याकडे समजा आय हॅव अ ग्रँडफादर क्लॉक, म्हणजे आजोबांच्या काळापासून चालत आलेलं घड्याळ समजा माझ्या घरी असलं आणि मी ते विकून टाकलं कोणाला तरी आणि त्यांनी आपल्याला त्याचे पैसे दिले. ते घेतलं घड्याळ आणि आपल्या घरातनं बाहेर निघाल्याबरोबर त्यांच्या हातातनं ते घड्याळ खालती पडलं आणि फुटलं. तर त्याच्याबद्दल आता आपल्या मनामध्ये काही भावना निर्माण होतील का? आपल्याला तर त्याचे पैसे मिळाले. त्यामुळे इट इज डन, नाही का? तर त्यामुळे जर आपण एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर आणि मन ह्यासह मला विकलेले असतात. म्हणजे आपण आपलं सगळं सर्वस्व समजा भगवंताला विकलं. त्याच्यानंतर आपल्याजवळ काय उरलं? काहीच नाही उरलं. त्यांचं काय एक मी करतो म्हणून सांगू? सर्वच मी करतो. जर इफ वी आर कम्प्लिटली डिव्होटेड, डेडिकेटेड टू भगवंत, त्याच्यानंतर मग तो जे काय करेल ते करेल. म्हणजे अर्थात आपण आपलं घड्याळ त्याला दिलं आणि त्यांनी ते खालती पाडलं आणि फोडलं तर आपल्याला वाईट वाटेल का? कसं आहे बघा, की जो भक्त असेल ना, त्यांनी समजा देह, मन, जीव, शरीर सगळं जर भगवंताला अर्पण केलं, तर त्याच्यानंतर मग जर देह राहिला किंवा सुटला, तरी सुद्धा त्याला काही फरक नाही पडणार ना. इफ वी कम्प्लिटली सरेंडर अवरसेल्व्स विथ एव्हरीथिंग वी हॅव टू द लॉर्ड, त्याच्यानंतर मग देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, असं होईल ना. तर तसं समजा आपलं झालं तर त्यांची काळजी भगवंत घेतो. ह्याच्या आधी पण आपल्याला भगवंतानी सांगितलं होतं. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, हे सांगितलं ना, आठवतं? 9व्या अध्यायात सांगितलं. सो इफ वी आर कम्प्लिटली डेडिकेटेड टू द डिव्हाइन, देन द डिव्हाइन टेक्स केअर ऑफ अस. दुसरं कसं आहे माहिती आहे का, की आपण तीनही स्तरांवर जगतो. शरीराच्या स्तरावर जगतो म्हणजे देहाच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर जगतो आणि आत्म्याच्या स्तरावर जगतो. आज हनुमंताची जयंती आहे बघा. हनुमंताचा जन्मोत्सव आहे असं म्हणायला पाहिजे. हनुमंताचं कारण जन्म कधी झाला होता किंवा मृत्यू कधी होईल असं विसं काहीच नाही. हनुमंत चिरंजीव आहे. कारण की तो आपला प्राण आहे, नाही का? तर प्राण तर सारखा सुरूच असतो. तर तो समजा रामाला उत्तर देईल. म्हणजे रामाने त्याला विचारलं हनुमंताला एकदा, की म्हणे तुझं माझ्याबद्दलचं काय मत आहे? तर त्यांनी सांगितलं की देहाने मी तुझा दास आहे, जीवरूपाने मी तुझा अंश आहे आणि आत्मरूपाने जर तू म्हटलंस तर तू आणि मी एकच आहोत. तर या तिन्ही स्तरांवर आपला विचार सुरू असतो म्हणा किंवा आपल्याकडनं क्रिया घडत असतात. तर शरीरातनं आपण सेवा करावी, प्रत्येकाची सेवा करावी राम समजून. तर ज्यांची आपण सेवा करतो त्यांच्यामध्ये राम आहे अशा प्रकारची भावना जर आपण आपल्या मनामध्ये ठेवली तर रामाची सेवा आपल्या हातून घडेल, असं होईल. मनाच्या दृष्टीने जर विचार केला किंवा जीवभावाच्या दृष्टीने जर विचार केला तर हा जो जीव आहे तो जीव म्हणजे ईश्वराचा एक अंश आहे, अशी भावना आहे. 15व्या अध्यायामध्ये श्लोक येणार आहे, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, मनषष्ठानींद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तर
हा जो जीव आहे, म्हणजे आपण जो स्वतःला जीव समजतो, स्वतःला जो एक वेगळा जीव समजतो, तो जो आहे तो या ईश्वराचा अंश आहे, नारायणाचा अंश आहे. ठीक आहे ना. तर देह बुद्ध्या तो दासोस्मी, जीव बुद्ध्या तू अंशकः त्वदंशकः, आणि आत्मबुद्ध्या त्वमेहम अहम. आत्मबुद्ध्या तू आणि मी एकच आहोत. त्वम एव अहम, त्वमेवाहम, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे मती निश्चिता. अशी माझी निश्चित मती आहे, म्हणजे असं माझं मत आहे. असं हनुमान भगवंताला सांगतो, म्हणजे रामाला सांगतो. तर आपण रामाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतोय, त्या दृष्टिकोनातून आपल्याला तो वेगळा दिसेल, वेगळा वाटेल. परंतु अंततः रामामध्ये आणि आपल्यामध्ये, म्हणजे कृष्णामध्ये आणि आपल्यामध्ये, रामामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे? कारण की ते वेगळे जरी वाटत असले, दिसत असले, जाणवत असले, सुद्धा त्यांची जाणीव होते कुठे आपल्याला? ते तर आपल्या हातच आहे ना. आपल्या जाणीवेमध्येच सगळं घडतंय. आपल्या जाणीवेमध्येच आपल्याला आपण जीव आहोत असं वाटतंय. आपल्या जाणीवेमध्येच जेव्हा आपण भगवंताचं चिंतन करतो, तेव्हा ते आपल्या जाणीवेमध्येच होते. त्या जाणीवेमध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती उठतात. शेवटची जी वृत्ती आहे, ती वृत्ती जर उठली, तर त्याच्यानंतर पलीकडे मग वृत्ती उठणं बंद होऊन जातं. म्हणजे कसं, की आत्ता मी स्वतःला समुद्रावरची लाट आहे असं समजतोय. लाटेला असं वाटत राहील की आपण समुद्र व्हावं म्हणून. परंतु हे जेव्हा लक्षात येतं की समुद्र म्हणजे विशाल आहे, विराट आहे, तर समुद्र आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. तर समुद्र म्हणजे तुम्ही ईश्वर आहे असं समजा, आणि लाट म्हणजे जीव आहे असं समजा. तर जीव जेव्हा समुद्राकडे बघते, तेव्हा जीव समुद्राप्रती नतमस्तक होते, त्याला शरण जाते. परंतु जी लाट म्हणा किंवा समुद्र म्हणा, दोन्ही शेवटी काय आहे, ते तर पाणीच तर आहे ना, नाही का? म्हणजे लाटेमध्ये पण तेच पाणी आहे आणि समुद्रामध्ये पण तेच पाणी आहे. तर पाण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर लाट आणि समुद्र हे एकच आहेत. त्यांचा आत्मा जो आहे तो एकच आहे. आत्मा म्हणजे त्यांचं जे सत्व आहे, किंवा त्यांचं जे तत्व आहे, किंवा त्यांचं जे सार आहे. आत्मा इज द एसेन्स, राईट? तर लाटेचा एसेन्स आणि समुद्राचा एसेन्स म्हणजे एकच आहे ना, तो पाणीच आहे. तर जर आपण देह म्हणून स्वतःला मानलं, तर आपण ईश्वराची सेवा करावी, सगुण रूपाची. जीव बुद्धीनी समजा आपण विचार केला, तर मग त्याचा एक अंश आहे असं समजावं. आणि आत्मबुद्धीने जर विचार केला, तर भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही आहे. तर अशा प्रकारे 6व्या श्लोकावर ज्या ज्या ओव्या ज्ञानदेव महाराजांनी लिहिल्या होत्या, त्याच्याबद्दल आपण आता चिंतन केलं. तर मागच्या वेळेस जे काही प्रश्न आपल्याला होते, त्याच्याबद्दल थोडी क्लॅरिटी आली का आपल्या मनामध्ये? भुक्ती आणि मुक्ती ह्यातला फरक कळला ना आता? भुक्ती इज संसारातले भोग सगळे. सो व्हॉट एव्हर एन्जॉयमेंट वी वॉन्ट टू डू इन दिस वर्ल्ड, दॅट हॅज नो व्हॅल्यू अल्टिमेटली. आणि मुक्ती म्हणजे ह्याच्यापासून मला मुक्ती पाहिजे, ह्या इच्छेला सुद्धा काही व्हॅल्यू नाही आहे. का बरं नाही आहे? कारण की अल्टिमेटली बंधनात आपण आहोत, हे देखील तर काल्पनिकच आहे ना. ज्याला कळलं असेल की मी बंधनात नाही आहे, त्याला मुक्तीची गरज नाही आहे, नाही? तर जर माझं भगवंतावर अनन्य भावानी प्रेम असेल, सो इफ आय एम रिअली ट्रूली डिव्होटेड, डेडिकेटेड टू कृष्ण, इफ आय एम इन लव्ह विथ कृष्ण अँड आय हॅव नो बडी इन माय माइंड अदर दॅन कृष्ण, कृष्णाबद्दल माझ्या मनात सगळं सारखं चिंतन सुरू असेल, तुम्हाला मोक्षाची काय गरज आहे? नाही, भोगाची पण गरज नाही आणि मोक्षाची पण गरज नाही. सो न भुक्ती न मुक्ती. तर हे छान कळलं. जीवभावात आहोत आपण तोपर्यंत ठीक आहे, परंतु अल्टिमेटली एसेन्स काय आहे? एसेन्स हा आहे की
माय एसेन्स अँड द लॉर्ड्स एसेन्स आर एक्झॅक्टली द सेम. लाटेमध्ये पण पाणीच आहे आणि समुद्रामध्ये पण पाणीच आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून लाट आणि समुद्र ह्याच्यामध्ये भेदच नाही, नाही का? सो फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ प्युअर कॉन्शियसनेस, सो इफ आय एम always established, seated in my pure consciousness, then in that there is no differentiation, in that there is no two, it's not dual, it's only one. And that you are. Tattvamasi, you are that. पलीकडचा श्लोक बघूया. 7व्या श्लोकामध्ये म्हणतात की तेषामहं समुद्धरता मृत्युसंसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलंय, अशांना मी अल्पकाळात मृत्यू आणि जन्मरूपी संसार सागरातून वर काढतो. माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवलेलं आहे, अशांना मी अल्पकाळात मृत्यू आणि जन्मरूपी संसार सागरातून वर काढतो. हा जो संसार सागर आहे, याच्यामध्ये जन्म आणि मृत्यू हे सारखे होत राहतात. परंतु ह्याच्यातून जर अल्प काळात निघायचं असेल बाहेर, तर भक्तीमुळे निघू शकतो माणूस. म्हणजे काय आहे की भक्ती इज लाईक ए विमान. आता तुम्हाला समजा एका जागेहून दुसऱ्या जागी जायचं असेल, तर तुम्ही पायी पायी पण जाऊ शकता. आता समजा पायी पायी जाण्याची जी वाट आहे ती जंगलात नसेल, तिथे झाडं झुडपं आहेत, काटे वगैरे आहेत, तर ते सगळं तुम्हाला कापत 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 जावं लागतं. तो ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग म्हणजे कसा की तर्कानी किंवा बुद्धीनी, लॉजिकनी तुम्हाला हे सगळं निगेट करत 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 समजायचं. तर भगवंत म्हणतात की बाबा तू माझ्या विमानात बस ना, गरुड एअरलाइन्स. त्या गरुड एअरलाइन्स मध्ये जर आपण बसलो तर इथून टेक ऑफ करू आणि भगवंताच्या कृपेने आपण वैकुंठापर्यंत पोहोचू. व्हाय आर यू अननेसेसरीली वॉन्टिंग टू गो थ्रू द जंगल ऑफ नॉलेज? फॉरगेट अबाउट इट. त्यामुळे ज्यांना ज्ञानमार्गामध्ये रुची आहे आणि ज्यांना तर्कबुद्धी आहे, ज्यांना देवबिव काही पटत नाही, त्यांच्यासाठी हा ज्ञानमार्ग ठीक आहे, पण तो जास्त खडतर आहे. हे ह्याच्या आधीच्या श्लोकांमध्ये पण सांगितलं होतं आपल्याला भगवंतानी. पण आपल्याला सोपा मार्ग नकोय. आपण सारखं तर्क करतो. हं? ठीक आहे, तर्क तर्क करता का तुम्ही? मग ठीक आहे, मग तुम्हाला तर्काने समजून सांगतो की हे जे सगळं तुम्हाला दिसतंय हे सगळं आभासात्मक आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला पुष्कळ साधना करावी लागेल. क्लिअरली दिसण्यासाठी तुम्हाला तुमचं परसेप्शन क्लिअर करावं लागेल. ते परसेप्शन क्लिअर क्लिअर करण्यासाठी तुम्हाला तुमचा देह, मन, बुद्धी हे सगळं स्वच्छ करावं लागेल. मग त्याच्यासाठी काय आहे की तुम्ही विषयांचा उपयोग बेतानी करा, प्रत्याहार करा. हं? तर अशा प्रकारे जर तुम्ही राहू शकलात विथ ग्रेट डिसिप्लिन, तर देन यू कॅन गेट देअर, यू विल गेट देअर. आणि तुम्हाला ते कळेल पण. परंतु जर तेवढं डिसिप्लिन नसेल, तेवढा पेशन्स नसेल, तर मग काय भक्ती करा. भगवंताच्या नामामध्ये राहा, नाम जप करा, कीर्तन करा. करू शकतो. ज्याला जे आवडेल त्यांनी ते करावं. ठीक आहे ना. आपण असा आग्रह धरू नये की प्रत्येक माणसाने हेच करावं किंवा हेच करू नये. असा आग्रह बिलकुल नसावा. आणि जर आपण अद्वैतामध्ये स्थित असलो, आपण अद्वैतामधली आपली निष्ठा जर दृढ असली, तर आपण कोणाला काही सजेशन देणारच नाही ना. सजेशन देण्यापेक्षा आग्रह नाही करणार. म्हणजे आपण सांगू शकू त्यांना, की "पहा बा, हे असं करून असं होऊ शकतं. तुम्ही असं करून बघा. तुम्हाला पुष्कळ त्याचा लाभ होईल." पण आपण त्याचा दुराग्रह नाही करणार. हे कराच तुम्ही, नाहीतर तुमचा सत्यानाश होईल वगैरे. असं विषय नाही. तुमच्या रस्त्यावरनं तुम्ही निघा. तुम्हाला जिकडे जायचंय तिकडे तुम्ही निघा. जर तुम्हाला लक्षात आलं, की आपण ज्या रस्त्याने चाललो तो बरोबर नव्हता, तर मग चांगला रस्ता कुठला आहे तो तुम्ही विचारा कोणाला तरी आणि मग जा पुढे. पण तुम्हाला जो रस्ता चांगला वाटेल त्या रस्त्याने जा. तुम्हाला जो मोड ऑफ ट्रान्सपोर्ट बरा वाटेल त्यांनी जा. तुम्हाला पायी जायचं पायी जा. विमानात बसून जायचं तर विमानात बसून जा. पण जा आता. हं? अशामुळे आपण इथनं बाहेर निघू. म्हणजे सध्या जे आपण सापेक्ष जगामध्ये अडकलेलो आहोत.
सापेक्ष जगामध्ये अडकणं ह्याला संसार सागर म्हणतो ना आपण. आणि त्याच्यामध्ये जर अडकलो तर मग त्याच्यामध्ये जन्म मृत्यू अटळ आहे. सो इफ यू वॉन्ट टू गेट आउट ऑफ दिस होल संसार सागर, भगवान सांगतात आपल्याला की तू जर भक्ती केली सगुण रूपाने माझी, तर मी अल्प काळात म्हणजे विद इन नो टाइम आय विल गेट यू आउट ऑफ दिस संसार सागर. किंबहुना धनुर्धरा जो मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पहा. फार काय सांगावं अर्जुना, जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडता असतो बरं. तो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा आवडता असतो की नाही. आता आपल्या इथे ज्या आपल्या बहिणी आहेत की ज्यांना मुलं आहेत, त्यांना त्यांच्या मुलावर प्रेम करा असं त्यांच्या आईने कधीच सांगितलं नव्हतं. त्यांच्या मुलांवर त्यांचं प्रेम आपोआप होतं. इट्स अ मदरली इन्स्टिंक्ट. सो ॲज सून ॲज द बेबी इज बॉर्न टू द मदर सिम्पली इज इन लव्ह विथ द चाइल्ड. तेवी मिया तया तेवी मी तया, जैसे असती तैसिया, कळीकाळ नोकोनिया घेतला पट्टा. त्याप्रमाणे माझे भक्त ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळी काळाचा पराभव करून त्यास मी आपल्या पदरात घेतो. तो कळी काळ म्हणजे तुम्हाला जो संपवेल, म्हणजे तुम्हाला जे वाटतं की तो काळ मला संपवणार आहे. मी जर स्वतःला देह मानलं तर मला काळ संपवतोच आहे, प्रत्येक क्षणी संपवतोय. परंतु त्याचा पराभव करून मी त्याला आपल्या पदरात घेतो. जे भक्त ज्या स्थितीत असतील, म्हणजे या भक्ती मार्गामध्ये ना देर इज नो प्री क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. आपण ह्याच्यापूर्वी पुष्कळदा विचार केलेला आहे की वेदांताचा अभ्यास करण्यासाठी देर आर 4 प्री क्वालिफिकेशन्स ना. तर त्याच्यामध्ये काय विवेक, वैराग्य, त्यानंतर शमदमादी षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व, ह्या 4 गोष्टी आपल्याला हव्या आहेत, राईट. तर त्या गोष्टींची आवश्यकता भक्तीमध्ये नाहीच आहे. भक्त जिथे कुठे असेल तिथून त्याला भगवंत उचलेल. म्हणजे एखाद्या आईची 2 मुलं असतील आणि एक मूल चांगलं असेल आणि एक मूल म्हणजे स्वतः शिस्तीने वगैरे राहत असेल, स्वच्छ राहत असेल, परंतु दुसरं मूल आहे ते गबाळ आहे. तर जे मूल जिथे असेल तिथून त्याला त्याची आई उचलेल आणि घेऊन जाईल ना, जिथे घेऊन जायचं तिकडे. जर ते मूल गबाळ असेल तर मग त्याला जरा आंघोळ पिंघोळ घालेल, स्वच्छ करेल, कपडे बिपडे घालेल आणि घेऊन जाईल. दुसरं जे मूल असेल ते आपल्या मान्य करेल, सगळ्यांनी जाईल आईसोबत. तर जो शिस्तीमध्ये राहणारा मुलगा आहे तो ज्ञानमार्गाने चाललेला आहे, तो आपलं आपलं वाट शोधून घेईल. परंतु जो गबाळा आहे पण तो आईचा आवडता आहे. दोघही मुलं आईची आवडतीच आहे, परंतु एकीला आईची गरज आहे, एकाला आईची गरज आहे आणि दुसऱ्याला आईची गरज नाही. तर ज्याला गरज आहे त्याला आई सांभाळेल जास्त चांगल्यानी, नाही का. तर हा म्हणजे भक्त. दुसरा जो आहे तो, तर त्याला भगवंत व्यवस्थित सांभाळतो. जो ज्ञानमार्गात आहे त्याचंही म्हणजे त्याच्यावरही लक्ष असतं, परंतु भक्ताकडे विशेष लक्ष असतं. तर कळी काळाचा पराभव करून म्हणजे त्याच्यावर काळाची जी सत्ता आहे ती त्याच्या दृष्टीने मी नाहीशी करतो आणि त्याला मी आपल्या पदरात घेतो. एरवी तरी माझिया भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरान मागे. सहज विचार करून पाहिलं तर कोणी एकदा माझा भक्त म्हणून ठरला, मग त्याला संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला. सांग. राजाच्या कुटुंबाला भीक मागण्याचं कारण पडेल का. समजा आपण भगवंताला आपला सर्वेसर्वा मानलं, आपण जर अनन्य भावाने त्याला शरण गेलो, आपण सगळं विकून त्याला गेलो म्हणजे आपलं सगळं त्यालाच विकून टाकलं, तर आपण खरे भक्त ठरलो. तर असा जो खरा भक्त आहे तर त्याला त्याच्या संसाराची काही काही काळजी आहे का. आपण जर भगवंताच्या राजमहालात जाऊन राहायचं असेल आपल्याला किंवा राहायला लागलो आपण, तर आपण त्याच्या कुटुंबाचा भाग झालो, राईट. राजाने समजा आपल्याला दत्तक घेतलं, अडॉप्ट केलं, आपण त्याच्या कुटुंबाचा भाग झालो, तर मग त्याच्यानंतर आपल्याला भीक मागावी लागेल का. नाही नाही नाही, आपण त्या राजवाड्यात जाऊन राहायला लागू ना. तर तसं आहे, आपण भगवंताच्या महालात जर जाऊन राहायला लागलो, आपल्याला पलीकडे नंतर भीक मागण्याची गरज नाही पडणार. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काईसेनही न लजे तयाचेनी मी. त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असं समजा. त्यांचं कोणतंही पडलेलं काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. त्या भक्तांचं काम भगवंत करतात बघा.
आपण नॉर्मली काय म्हणतो की आपण भगवंताची सेवा करू. पण इथे खऱ्या भक्ताची सेवा भगवंत स्वतः करतात. एकनाथ महाराजांच्या घरी एक छोटासा मुलगा येऊन राहायचा आणि तो त्यांच्या घरचं पाणी-बिणी भरायचा. तो जेव्हा तिथनं चालला गेला त्याच्यानंतर मग त्यांना लक्षात आलं, की अरे हा विठ्ठलच होता आपल्याकडे येऊन काम करणारा. तसं भक्तांच्या घरामध्ये जाऊन भगवंत स्वतःच काम करतो, असं म्हणतात. किंवा ही जी जनाबाई होती, दळिता कांडिता, तिचं जे काही कांडण होत असेल, त्याच्यामध्ये तो तिची मदत करायचा, अशी तिची भावना होती. आता तुम्ही विचार करा ना, की जर आपण खरे भक्त असलो, तर आपल्याला हे लक्षात येईल ना, की इव्हन आत्ता जे काही होत आहे, सी आत्ता सुद्धा जे काही चिंतन होत आहे, हे कोणाच्या कृपेमुळे होत आहे? भगवंताच्या कृपेमुळेच तर होतंय ना. म्हणजे चिंतन करण्यासाठी भगवंत माझी मदत करतायत. अशी जर माझी भावना असली, कशी कशी होईल तशी कृपा भगवंताची आपल्यावर? जर आपण अनन्य भावाने जर शरण गेलेलो असलो तर होईल. म्हणजे जर आपल्या मनामध्ये ही भावना असली, की हे जे सगळं चिंतन सुरू आहे, हे सगळं चिंतन आपण करत नाहीच आहे, भगवंताच्या कृपेमुळे होतंय. आणि खरंच होतंय ना. म्हणजे माझ्या मनात जरी इच्छा असली, की हे चिंतन करावं, माझ्या मनामध्ये जे विचार आहेत, ते स्पष्टपणे वाणीतून तुमच्यापर्यंत पोचावे, ह्याच्यासाठी भगवंताची कृपा नको आहे? द व्हेरी फॅक्ट दॅट आय एम एबल टू स्पीक, इज दॅट नॉट अ मिरॅकल? माझ्या मनातले भाव शब्दरूपाने प्रगट होत आहेत. ही जी सगळी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया मी तयार केली. दिस सिम्पली हॅपन्स, राईट? सी दिस होल प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ थॉट इटसेल्फ इज डिव्हाइन. इट्स अ मिरेकल. नाही, ह्या भावनेने समजा हे होत असेल तर मग भगवंतच बोलेल ना, आपण कशाला बोलू? आपण फक्त ऐकू भगवंत सांगतोय ते. जन्म मृत्यूची या लाटी, झळंबती या सृष्टी, ते देखोन या पोटी ऐसे झाले. जन्म मृत्यूच्या लाटामध्ये हे जग गटांगळ्या खात असलेलं पाहून माझ्या पोटात असा विचार आला. तर जन्म मृत्यूच्या लाटांमध्ये हे जग सगळं गटांगळ्या खातंय. सी, इफ वी डोंट अंडरस्टँड द नेचर ऑफ धिस वर्ल्ड, आपल्याला जर हे जग म्हणजे काय आहे हे माहिती नसलं, कळत नसलं, समजत नसलं, समजलं नसलं, तर मग आपण ह्याच्यामध्ये अडकून जाऊ. म्हणजे आपण हे जग म्हणजे माझ्या उपयोगाचं, उपभोगाचं साधन आहे असं समजू. अँड देन विल गेट स्टक इन इट. अँड द मोर वी गेट स्टक इन इट, द मोर ते दलदल सारखं आहे. दलदल जी असते ना, त्या दलदलमध्ये आपण खाली रुतत जातो. जितका आपण त्यातनं बाहेर निघायचा प्रयत्न करतो, तितके आपण त्याच्यामध्ये जास्त आतमध्ये रुतत जातो. त्याच्यामध्ये हालचाल करणं नाही आहे उपयोगाचं. एकदा मी कुठेतरी अशी एक गोष्ट वाचली होती, की एक वाघ एका गायीच्या मागे लागला आणि ती गाय धावत, 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 धावत अशा एका जागी गेली, की तिथे जाऊन तिच्या दलदलीमध्ये जाऊन अडकली. आणि तो वाघही तिच्या मागे गेला. तर तो वाघही त्याच्यामध्ये अडकला. तर दलदलीमध्ये समजा दोघांनी प्रयत्न सुरू केले. म्हणजे वाघ त्या गायीला पकडण्याचा प्रयत्न करणार आणि गाय त्या वाघापासून पळून जाण्याचा प्रयत्न करणार. तर शेवटी दोघंही बुडून मरतील ना. तर त्या गायीनी हालचाल करणं पूर्णपणे बंद केलं. तर हालचाल बंद केल्यानंतर तो वाघ जो होता तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणे, की "तू अशी कशी हालचाल बंद करू शकते?" तर म्हणे, की "हालचाल मी बंद केली तरी सुद्धा मला खात्री आहे, की माझा जो मालक आहे ना, तो मला शोधत इथे येईल आणि तो मला बाहेर काढेल." तो मालक येतो आणि गाईला बाहेर काढतो ऑफ कोर्स. वाघाला बाहेर काढेल का? हां, वाघाला बिलकुल बाहेर नाही काढणार. तर आपण त्या गायीप्रमाणे समजा संसाराच्या दलदलीमध्ये अडकलेलो असलो आणि इच्छारूपी वाघ आपल्या मागे जर असला, तर आपण तिथे शांत बसावं. आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात, त्या सोडून द्याव्यात आणि भगवंत आपल्याला ह्या दलदलीतून बाहेर काढेल, ह्याच्याबद्दल मनामध्ये खात्री बाळगावी. असं जर आपण राहिलो, तर भगवंत अवश्य आपल्याला त्यातनं बाहेर काढेल.
नाही काढणार. सो एक सेकंड, आय हॅव टू गेट रिड ऑफ दिस अदर स्क्रीन. जन्म मृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेलं पाहून माझ्या पोटात असा विचार आला. काय विचार आला? भवसिंधू चैनी माझे, कवणासी धाकू नुपजे, तेथ जरी की माझे भीती हन. संसार सागराच्या खवळण्याने कोणाला भय उत्पन्न होणार नाही? संसार सागर जर खवळला तर भीती उत्पन्न होईलच आपल्या मनामध्ये, नाही का? म्हणजे इफ देर इज अ स्टॉर्म इन द सी, आय विल बी स्केअर्ड. ह्या योगाने म्हणजे संसार सागराच्या क्षोभाने, म्हणजे त्याला राग आलाय म्हणून माझे भक्त कदाचित भीतील. पण म्हणून का पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्याची आगावा धावतू आलो. म्हणून अर्जुना म्हणून अर्जुना काय म्हणतो, म्हणून म्हणून अर्जुना सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. टू सेव्ह माय भक्त I have come to the Sagun Roop, I have come through the Sagun Roop to the village or to the city of where all the devotees are. त्यांच्या भक्तांच्या गावाला मी धावत आलो. नामाची या सहस्रवरी, नावा या अवधारी, सजूनिया संसारी तारू झालो. माझी हजारो नावं, ह्याच कोणी नावा त्या तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो असं समज. म्हणजे भगवंताचं नाव हेच आपलं जहाज. हं? कुठलंही नाव घ्या तुम्ही, भगवंताचं जे नाव तुम्हाला आवडत असेल ते नाव तुम्ही घ्या, आणि ते नाव इटसेल्फ इज गोइंग टू कॅरी यू फ्रॉम दिस संसार सागर, फ्रॉम दिस भवसागर. म्हणजे कसं आहे बघा, की तुम्ही जर विचार केला की आपल्या मनामध्ये ज्या सारख्या जगाबद्दलच्या कल्पना येत असतात, विचार येत असतात, त्यांच्याबद्दल इच्छा उत्पन्न होत असतात, त्या सगळ्या इच्छा नामस्मरणाने किंवा नाम घेतल्याने चालल्या जातात. कारण की आपण काय केलंय, की आपल्या मनाला एका गोष्टीशी बांधून ठेवलंय. म्हणजे मग ते इकडे तिकडे स्वैर धावत नाही. जर भगवंताचं नाम आपण घेत नसू तर आपल्या मनामध्ये 100 इच्छा उत्पन्न होतील, 100 विचार उत्पन्न होतील, 100 गोष्टी आपल्याला आठवतील. त्या दुसऱ्या अध्यायातल्या श्लोकांप्रमाणे ध्यायतो विषयान पुंसा, राईट? तर जर आपण विषयांचं ध्यान करत राहिलो तर आपल्याला त्याच्यामध्ये संग लागेल. त्याच्यामुळे आपण मग त्याच्यामध्ये अडकू, शेवटी सत्यानाश होईल असं सांगितलं ना. पण त्याच्याऐवजी जर आपण नामाला चिकटून राहिलो, सो इफ वी कॉन्टेम्पलेट ओनली ऑन द नाम, तर त्या नामामध्ये आपलं मन गुंतल्यामुळे इतर जागी जाणार नाही ना. सो इट्स लाईक त्या मनाला आपण त्या नामाच्या खुंट्याला बांधून ठेवलंय. सो द माइंड इज नाव टाईड टू नाम. सो देअरफॉर इट इज नॉट फ्री टू गो एनिवेअर अँड एव्हरीवेअर. अशा प्रकारे भक्ती उपयोगाची आहे. नामजप खूप उपयोगाचं आहे. ॲब्सोल्युटली वी शुड डू इट. जर आपल्याला अदरवाईज विषयांपासून मुक्ती नसेल मिळत तर, म्हणजे विषयांपासून जर आपण दूर राहू शकत नसू तर मग प्रत्येक वेळेस आता पुष्कळदा पहा ना, असं होतं ना, की समजा एखादा वाईट विचार एखाद्याच्या मनात आला ना, तर तो रामाचं नाव घेतो. आजच मी, मला असं वाटतं आज की काल, एक गोष्ट ऐकली, श्रीधर स्वामींची गोष्ट ऐकली. तर श्रीधर स्वामींची गोष्ट अशी होती की त्यांना रामदास स्वामींनी सांगितलं होतं की समजा मनामध्ये चुकीचा विचार जरी आला ना, तरी सुद्धा ते जाऊन काय करायचे माहितीये का, तिथे समोर एक तळं होतं म्हणा किंवा नदी होती, तिथे जाऊन ते आंघोळ करायचे आणि परत यायचे. दॅट वॉज हिज प्रायश्चित्त. इवन इफ an impure thought enters my mind, I should go and purify myself. अशी शिस्त त्यांनी मनाला लावली होती. पुष्कळदा त्यांना असं वाटायचं की, म्हणजे लोकांना दिसायचं की ह्यांचे कपडे ओलेच आहेत. तर म्हणे की अशा प्रकारे ओल्या कपड्यांनी राहावं, हे माझं प्रायश्चित्त आहे. माझ्या मनामध्ये भलते सलते विचार येतात. म्हणजे काय की मी माझ्या गुरूंची आज्ञा पाळत नाहीये. तर जर आपल्या मनामध्ये सारखं नाम सुरू असलं तर आपलं मन इतरत्र भटकणार नाही ना. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो, ती भक्तीची पराकाष्ठा आहे. तर ती भक्ती आपल्याला या जगापासून, या संसारापासून, या विषयांपासून वाचवेल. सो भक्ती इज व्हेरी युजफुल.
सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातिले तारियावरी. जे भक्त एकटे म्हणजे अंतर्बाह्य परिग्रह परिग्रह पाहिजे, परिग्रह रहित पाहिजे. परिग्रह रहित म्हणजे काय की परिग्रह म्हणजे टू ॲक्युम्युलेट, वस्तूंना जमा करणे. आणि परिग्रह रहित अंतर्बाह्य म्हणजे काय की बाहेर आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण जमा करत नाही आणि आतमध्ये आपण अनेक प्रकारांच्या विचारांना किंवा इच्छांना थारा देत नाही. त्यामुळे अंतर्बाह्य अपरिग्रही किंवा परिग्रह रहित. सो वी डोंट वॉन्ट टू बी accumulative. We don't want to accumulate things around us, आणि we don't want to accumulate unnecessary desires, expectations, relationships. म्हणजे आपला प्रत्येक माणसासोबत व्यवहार चांगला असावा, आपला प्रत्येक माणसासोबत प्रेमाचा व्यवहार असावा, परंतु दुराग्रह नसावा. कोणाच्याही नात्यात खूप जास्त अडकण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य अवश्य करा. प्रत्येकाच्या प्रती तुमचं जे कर्तव्य आहे ते करा. कर्तव्य करण्याची तयारी दाखवा. परंतु ते त्यांच्या घशात उतरवू नका. म्हणजे मी कर्तव्य करणारच आहे आणि हे कर्तव्य मी जे करतोय तुम्हाला घेणं भागच आहे. तुम्ही ऑफर करा की हे असं मी करू शकतो. दिस इज व्हॉट इज पॉसिबल फॉर मी, आणि आय एम हॅपी टू डू इट. परंतु आपण ज्यांच्यासाठी जे करणार असू त्यांना जर ते नको असेल, ते म्हणतील की नाही आम्हाला हे नको आहे, वी वॉन्ट टू हॅव अनदर चॉईस, देन यू हॅव अनदर चॉईस. आपण हा आग्रह थोडीच करू शकतो की हाच तुम्ही चॉईस घ्या म्हणून. तुम्हाला जो चॉईस असेल तो तुम्ही घ्या. एस्पेशली व्हेन वी आर अडल्ट्स. म्हणजे आता आपली मुलं मोठी झाली किंवा आपण मोठे झालो तर आपण आपल्या मुलांना मदत करण्याची तयारी दाखवावी, तयारी ठेवावी. आई-वडिलांची सेवा करण्याची पण तयारी ठेवावी. आणि त्यांना प्रत्येकाला त्यांच्या मताने राहू देण्याची सूट पण द्यावी, की आपण हे करू शकतोय बा आणि करण्याची आपली तयारी आहे, हे आपण अर्पण केलं त्यांच्यासमोर. पण त्यांनी असं म्हटलं की नको आम्हाला हे नको आहे, आम्ही दुसरं काहीतरी करतो. मग करा. आपण असं काही फोर्स नाही करू शकत कोणाला, की प्रत्येकाने हेच करायला पाहिजे आणि तेच करायला पाहिजे. तुम्हाला जे करायचं तुम्ही करा. आता आमची मुलगी जेव्हा मोठी झाली, तेव्हा मी आहे इंजिनियर आणि त्यांची आई म्हणजे सायंटिस्ट आहे. लीना इज सायंटिस्ट, राइट? तर आमच्या मुलीने सांगितलं, की मला इंजिनियर पण व्हायचं नाही आहे आणि सायंटिस्ट पण व्हायचं नाही आहे. ठीक आहे. ती म्हणे मला फायनान्स, बिझनेस ते शिकायचं आहे. म्हटलं जा शिका. तुम्ही कोणीही काहीही शिका. ज्या विषयात तुम्ही जाल तिथे जाऊन चांगलं शिका, मोठे व्हा, प्रगती करा. तो विषय चांगला शिका आणि चांगलं काम करा. पण त्याच्यामध्ये आमच्याकडनं तुम्हाला काही मार्गदर्शन नाही मिळू शकत, कारण की आम्हाला त्याचं काही बॅकग्राऊंड नाही. तर तिने तिच्या हिमतीवर आणि त्याच्यात तिला रस होता त्यामुळे तिने ते केलं आणि उत्तम केलं आणि उत्तम करते पण आहे. तर ह्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये दुराग्रह असण्याची काही गरज आहे का, की तिने इंजिनियरच व्हायला पाहिजे किंवा सायंटिस्टच व्हायला पाहिजे? असं अजिबातच नाही आहे. नो नीड. ज्या विषयात तिने प्रावीण्य संपादन केलं, त्या विषयात तिचं चांगलं सुरू आहे. तर अशा प्रकारची मनाची तयारी पाहिजे, की आपण आपलं मत कोणावर लादू नये. आपण हे करू शकतो, आपलं कर्तव्य म्हणून. हे करण्याची आपण तयारी दर्शवावी आणि त्यांना तसं आपण सजेस्ट करू शकतो, की हे आता तू जर इंजिनिअर झालीस, तर मी तुला थोडंसं मार्गदर्शन करू शकतो किंवा सायंटिस्ट झाली, तर तुझी आई तुला मार्गदर्शन करू शकते. हे आपण सांगून झालं. पण तिने असं ठरवलं, की नाही मला नाही करायचं हे, मला बिझनेस करायचा आहे. म्हणजे बिझनेसच्या क्षेत्रात जायचं आहे, ते शिकायचं आहे. तर ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे वी आर नॉट गोइंग टू फोर्स यू. सेम थिंग विथ अवर सन. त्याला असं वाटतं, की आपण डॉक्टर व्हावं. तर ठीक आहे, ही इज ट्राइंग टू गो इन दॅट डायरेक्शन आणि स्टडी इन दॅट मॅनर. तर आम्ही त्याला म्हणतो, की तुला जर ह्या दिशेने जायचं असेल, तर तुला हे करणं गरजेचं आहे.
आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला एवढी एवढी मदत करू शकतो, ह्याच्या पलीकडे आमची पण कपॅसिटी नाही मदत करण्याची. मग त्याच्यानंतर तुम्ही बघा. तर अशा प्रकारे यू शुड बी विलिंग टू डू युअर ड्युटी, बी रेडी टू डू युअर ड्युटी अँड ऑफर टू डू युअर ड्युटी, बट वी कॅनॉट इम्पोज नाही करू शकत. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर खूप चांगलं आहे, नाही? जे भक्त एकटे अंतर्बाह्य परिग्रह रहित आहेत असं पाहिलं, त्याला माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे कुटुंबवाले त्यांना नामरूपी नावेवर बसवले. जे अपरिग्रही आहेत, म्हणजे जे भक्त एकटे, ज्यांच्या मनातून परिग्रह पूर्णपणे चालला गेलेला आहे, त्यांना मी ध्यानरूपी कासेला लावलं. म्हणजे दोज हु आर capable of staying away from worldly things, for them I have shown the path of ध्यान. आपण योगाची जी अंग बघितली होती ना सगळी, त्याच्यामध्ये काय होतं की पहिले यम, नंतर नियम, नंतर आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर त्या यम जे आहेत, म्हणजे ज्या गोष्टी करायच्या नाही आहेत, त्याच्यामध्ये अपरिग्रह हा एक महत्वाचा यम आहे. तर जे अपरिग्रह करू शकतात त्यांच्यासाठी तो योग मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे. परंतु जे प्रापंचिक लोक आहेत त्यांच्यासाठी मग नाम मार्ग सांगितला. तुम्ही जर योग मार्ग जर तुम्हाला झेपत नसेल, कारण की तो खडतर आहे फार, आता ह्याच्या आधीच्या श्लोकांमध्ये सांगितलं होतं ना, तर जर तुम्हाला योग मार्ग नसेल जमत, तर तुम्ही कुटुंबवाले जे आहेत त्यांना नामरूपी नावेवर बसवलं. ठीक आहे. प्रेमाची पेटी बांधली एकाचिया पोटी, मग आणिले तटी सायुज्याचिया. एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्याला मोक्षाच्या काठावर आणलं. कोणाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली? त्या भक्ताच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्याला मोक्षाच्या काठावर आणलं. पेटी बांधली म्हणजे ती ते रिकामी पेटी किंवा रिकामं एखादं बांधतात ना ज्याच्यात हवा आहे, ते बांधलं की मग इट्स लाईक ए फ्लोट, नाही का? इथे सुद्धा सुद्धा आपण जेव्हा कधी कधी बघतो ना स्विमिंग पूलवर मुलांना स्विमिंग शिकवतात, पोहायला शिकवतात, त्याच्या पोटाला काहीतरी बांधतात. तर ती पेटी प्रेमाची पेटी बांधली भगवंतानी आणि त्याला मोक्षाच्या काठावर आणलं. सो ही वॉज एबल टू फ्लोट बिकॉज ऑफ दॅट, आणि ही कुड कम टू द बँक, नाही का? परी भक्ताचे निनावे चतुष्पदादी आघवे, वैकुंठीची राणीवे योग्य केले. परंतु जे माझे भक्त असे म्हणजे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत, मग ते गजेंद्रासारखे चार पायाची जनावर का असेनात, पण त्या सर्वांना वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. आता पहा, इथे सांगतायत की भक्त होण्यासाठी तुम्हाला मनुष्याचाच देह पाहिजे असं विसं काही नाहीये. गजेंद्र नावाचा जो हत्ती होता, हत्ती, त्याला देखील त्यांनी जेव्हा भगवंताचा धावा केला तेव्हा त्याला भगवंताच्या कृपेने मोक्ष मिळाला, अशी पुराणातली कथा आहे. आपण जर विचार केला तर अगदी हत्तीसारखे जरी आपण जड असलो, जड म्हणजे लेथार्जिक असं समजू, तरी सुद्धा जर आपण भगवंताचा धावा केला, भगवंताची भक्ती केली, तर आपल्याला अनन्य भावानी शरणागतीचं जे फळ आहे ते जसं गजेंद्राला मिळालं तसं आपल्याला पण मिळू शकतं. म्हणण्याचं तात्पर्य हे आहे इथे की यू डोंट हॅव टू बी ए ह्युमन बिईंग. म्हणजे काय की इव्हन आपल्या मनुष्य देहामध्ये सुद्धा आपल्यामध्ये किती ॲनिमल इन्स्टिंक्ट्स असतात ना, तर कुठल्याही प्रकारच्या ॲनिमल इन्स्टिंक्ट्स असल्या तरी सुद्धा भक्तीमधनं किंवा भक्तीच्या माध्यमातून आपण तरून जाऊ शकतो, हे भगवंत सांगतात आपल्याला, नाही? म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा. म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण त्यांचा उद्धार करणारा तयार आहे. कोण? भगवंत स्वतः, मीच, नाही का? मीच म्हणजे हे कृष्ण इज सेईंग ऑल दिस ना. तो म्हणतो की माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण की मी त्यांचा उद्धार करणारा तयार आहे.
आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती, तेव्हाची मज सूती त्याची ये नाटी. आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातलं. जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातलं. त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातलं. आता दोन्हीकडनं असू शकतं, की त्यांना म्हणजे भक्तांना भगवंताचा छंद लागला आणि भगवंताला देखील भक्तांचा छंद लागला, असं आपण समजू शकतो ना. आणि ते दोन्ही होतंच. म्हणजे तुम्ही विचार करा, की समजा आई आणि मूल आहे. तर आईला मुलाचा छंद आहे आणि मुलाला आईचा छंद आहे, नाही का? दोघेही एकमेकांच्या प्रेमात तेवढेच आहेत ना. तर भक्तीमुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात. द भक्त इज गोइंग टू बी युनाइटेड विथ अँड इन लव्ह विथ द डेटी, द भगवंत, किंवा भगवंत द डेटी, द ईश्वर इज गोइंग टू बी इन लव्ह विथ द भक्त. भक्ती हे सगळं प्रेमाचं शास्त्र आहे. ठीक आहे ना. जेव्हा त्या भक्तांनी आपली चित्तवृत्ती म्हणजे आपलं सगळं मन भगवंताला दिलं, तर त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातलं. या कारणे गा भक्तराया, हा मंत्र तुवा धनंजया, शिकीजे जे यया मार्गा भजिजे. ह्याकरता हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, ह्या भक्ती मार्गाचं आचरण करावं, हा विचार पक्का लक्षात ठेव. तशा प्रकारे 6 आणि 7 हे जे 2 श्लोक होते, ह्या 2 श्लोकांबद्दल ज्ञानदेवांनी आपल्याला जे काही सांगितलं ते आपण शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. याच्याबद्दल जर आपल्याला काही चिंतन करायचं असेल, विचार व्यक्त करायचे असतील, किंवा मला काही प्रश्न विचारायचे असतील, तर मला जर त्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतील तर द्यायचा प्रयत्न करतो. नाहीतर आपण भगवंताचं चिंतन करू आणि त्याला विनंती करू, की बाबा ह्याच्यातनं आम्हाला तू मार्गदर्शन कर. सो एनी थॉट्स, आप- एनी कॉमेंट्स? हा, आपण जे हे सगळं आता वाचतोय ना, तर सेम अर्थाचाच रामरक्षेतला श्लोक पण याच्याच बरोबर जाऊ शकतो. सांगा ना. रामेती रामचंद्रेती रामचंद्रे किंवा स्मरण हा. नरो न लिप्यते पापैहि भुक्तिम मुक्तिम च विंदती. किती की तुम्ही सुंदर. अगदी सगळा तसाच्या तसाच म्हणजे की तुम्ही मला स्मरा, मी तुमची पाप नाहीशी करीन, तुम्हाला भोग देईन, तुम्हाला मुक्ती देईन. मुक्ती पण दे. येस. म्हणजे भुक्ती आणि मुक्ती ह्या दोन्हींना सोडून समजा आपण भगवंताला शरण गेलो पूर्णपणे, तर भगवंत आपल्याला दोन्ही देईल. दोन्ही दे. येस. ऑसम. भावनाताई, तुम्ही काहीतरी बोलत होत्या. हा हा हा, नमस्कार. मी बोला. म्हणते भुक्ती आणि मुक्तीला जोडूनच माझा प्रश्न, आपण गरीब कुळाचा उल्लेख हा, करेक्ट. ते गरीब कुळ राहून गेला आपला. केला होता, ते मला अजूनही कळालं. गरीब कुळ म्हणजे काय माहितीये का? आपण जेव्हा स्वतःला भगवंताच्या कुळात आहोत असं मानतो, किंवा आपण जेव्हा स्वतःला भगवंताच्या कुळामध्ये जोडून घेतो, सो वी वी गेट, आपण सगळं विकून त्याला चाललो गेलो असं म्हणतात ना भगवंत. राईट. आपण सगळं काया वाचा मन विकून भगवंतालाच विकून टाकलंय. राईट. म्हणजे काय झालं, की आपण त्याचे झालो आता. म्हणजे मग काय झालं, की आपलं जे काही कुळ असेल, चांगलं कुळ असेल, वाईट कुळ असेल, त्याच्यापेक्षा भगवंताचं जे कुळ आहे ते तर इट्स लाईक बिईंग द सन ऑफ ए किंग, नाही का? भगवंताच्या महालात, त्याच्या दरबारात जर आपण प्रवेश केला, त्याच्या कुटुंबाचा जर आपण एक भाग बनलो, तर भगवंताचं जे कुळ आहे ते सर्वोच्च कुळ आहे. तर आपलं जे काही कुळ असेल त्याच्या आधीचं, ते कुळ त्या मानाने गरीबच राहणार आहे ना. असं आहे. सो इफ वी कॅन रिअलाइज दिस, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की म्हणजे द वे आय कॉन्टेम्प्लेटेड, की आपल्याला जर ह्या चिंतनाची किंवा ह्या सत्संगाची गोडी लागली, तर आपल्याला हे लक्षात येईल, की ह्याच्या आधी आपण ज्या ज्या गोष्टींच्या मागे धावत होतो, त्या गोष्टींपासून आपल्याला जो काही आनंद किंवा जे काही सुख मिळत होतं, त्याच्यापेक्षा ह्या सत्संगामधला, ह्या चिंतनामधला आनंद कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे ह्याच्यातली जी श्रीमंती आहे, ही जी आत्ताची अनुभूती आहे, ह्या सगळ्या चिंतनामध्ये
जो आनंद आहे किंवा जे सुख आहे ते सुख विषयांचं चिंतन करण्यामध्ये, विषयांच्या मागे लागण्यामध्ये, आणि त्या विषयांच्या मागे आपण कितीही जरी लागलो, म्हणजे गरीब माणसाला थोडेसेच विषय मिळतील, त्याच्यापेक्षा मध्यमवर्गीय माणसाला थोडे जास्त विषय मिळतील, तुम्ही जर श्रीमंत असाल तर आणखीन जास्त विषय मिळतील, परंतु त्याच्यापेक्षाही जास्त सुख इथे आहे. हे जर कळलं तर आपण कुठे आलो आता? भगवंताच्या दरबारात आलो. म्हणजे ह्याच्या आधीची आपली जी कुठली पण कुळं असतील ती सगळी कुळं याच्या मानाने गरीब झाली, गरीब आहेत, हे लक्षात आलं आपल्याला. सो दॅट इज हाऊ वी शुड रिमेन इन दिस सत्संग. थँक्यू. नैनाताई, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. नाही, म्हटलं खूप सुंदर झालं, खूपच. फायनली यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. फायनली भुक्ती मुक्ती कळलं सगळं. छान छान, खूप छान. थँक्यू. एनी अदर क्वेश्चन्स, कॉमेंट्स? याचा पलीकडला श्लोक घ्यायचा का आपण एखादा? शॅल वी ट्राय अनदर वन? आहे आपल्याजवळ अजून 10 मिनिट. सो वाय डोंट वी गो टू द नेक्स्ट वन? 6 आणि 7 वी आर डन. नाव लेट्स ट्राय द 8th वन. बघू कितपर्यंत जातो. ऍटलिस्ट आपण श्लोक बघू. मे बी त्याचं जे चिंतन आहे ते आपण पुढच्या वेळेस करू. इट डझंट मॅटर. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. याचा अर्थ काय? जस्ट फिक्स युअर माइंड अपॉन मी, द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड, अँड एंगेज all your intelligence in me. Thus you will live in me always without a doubt. तुझं मन तू माझ्यावर पूर्णपणे केंद्रित कर आणि तुझी सगळी बुद्धी जी आहे ना ती सगळी तू माझ्याच मध्ये लाव. तुझ्या बुद्धीने तू हे विचार कर, म्हणजे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर की भगवंत म्हणजे आहे काय, कोण आहे. अशा प्रकारे तू जर तुझी बुद्धी माझ्यात लावली तर तू माझ्यामध्येच राहशील. अर्थात आपल्या मनाला जो ध्यास असेल ना त्याच्यामध्येच राहून आपण नेहमी, तर असं जर आपण राहिलो तर फार चांगलं होईल. तर ह्याच्यानंतर आपण 6 आणि 7 बघितलं ना. 8व्या मध्ये आलो आपण. लेट मी इन्क्रीज द फॉन्ट हिअर. तर 8व्या श्लोकामध्ये म्हणतात की मन माझ्यात तू ठेव बुद्धी माझ्यात राख तू म्हणजे मज निशंक मीची होशील तू स्वये. आता आपण जो अर्थ पाहिला तोच मराठीमध्ये किती सोपा करून सांगितलं बघा विनोबांनी. मन माझ्यात तू ठेव, बुद्धी पण माझ्यात राख, म्हणजे मग निशंक मीची होशील तू स्वये. तू म्हणजे मीच होऊन जाशील. सो लेट मी सी इफ आय कॅन फाइंड आउट व्हॉट किशोरजी आवर ब्रदर हॅज टू से. ते म्हणतायत की राखावे मन माझे ठाई ठेवावी बुद्धी माझे ठाई मग मज माझी तू वसत असे जाण संशयातीत. तू माझ्यामध्येच वसशील म्हणजे यू विल लिव्ह इन मी, असे जाण संशयातीत म्हणजे इट विल बी बियॉन्ड डाऊट. वृत्तपदामध्ये काय म्हणतात? असावे तुझे चित्त माझ्यावरीची व बुद्धी तुझी अर्पुनीती मलाची तुझी वस्ती होईल माझ्याची धामी असे अर्जुना देत खात्री तुला मी. तुझं चित्त माझ्यावर ठेव, बुद्धी पण तू मला अर्पण कर, म्हणजे तुझी वस्ती माझ्या धामी होईल, म्हणजे माझ्या घरी होईल, माझ्या गावात होईल असं अर्जुना, किंवा माझ्या घरी होईल. धामी म्हणजे माझ्या घरात तुझी वस्ती होईल, तू माझ्या घरी येऊन राहायला लागशील अशी खात्री मी तुला देतो अर्जुना. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात बघूया. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर, म्हणजे यापुढे तू माझ्या ठिकाणी निवास करशील आणि मद्रूप होशील, म्हणजे यू विल बिकम मी, यात शंका नाही. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करू निघाली निष्ठंक बुद्धी निश्चयेसी. निष्ठंक आहे की निष्कंटक असायला पाहिजे, मला माहित नाही. एनिवे लेट्स सी. अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपलं मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. बुद्धीच्या निश्चयासह आपल्याला बुद्धी जी असते ना आपली, दॅट इज द डिसिशन मेकिंग फॅकल्टी ऑफ अवर माइंड. बुद्धीमुळे आपण निर्णय करू शकतो, निश्चय करू शकतो. मन जे आहे ते इट इज द इमोशनल ऍस्पेक्ट ऑफ अवर माइंड. तर मन जे इकडे तिकडे पळत राहील.
पण बुद्धी निश्चय करते. तर ती बुद्धी तू निश्चयाने तू माझ्या प्रति अर्पण कर, मला अर्पण कर. म्हणजे मग तुझं जे मन आहे ते त्याच्या मागे मागे येईल. ठीक आहे ना? अशा प्रकारे जर तू आला माझ्या इथे, तर माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. म्हणजे बी डिव्होटेड टू द लॉर्ड ऑलवेज. ठीक आहे. ये दोन्ही वतनदार म्हणजे सबस्क्रायबर असं म्हणता येईल आपल्याला इन अ वे आजकालच्या लँग्वेजमध्ये. सो इफ वी बिकम ए सबस्क्रायबर टू द लॉर्ड, दॅट इज हाऊ इट विल बी. आय होप दॅट्स अन अप्रोप्रिएट ट्रान्सलेशन. कुणाला जर वतनदार या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ माहिती असेल इंग्रजीमध्ये सांगू शकता, किंवा यू कॅन लुक इट अप ऑल्सो. ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी, रिगाली तरी पावसी माते तुगा. बा अर्जुना, ह्या दोघांनी म्हणजे बुद्धी आणि मन जर माझ्यामध्ये बरोबर प्रवेश केला तर तुम्हाला पावशील. दोघांनी म्हणजे मनानी सुद्धा आणि बुद्धीनी सुद्धा. मन म्हणजे अवर इमोशनल ऍस्पेक्ट शुड ऑल्सो बी एंगेज विथ द लॉर्ड, आणि अवर डिस्क्रिमिनेटरी ऍस्पेक्ट, अवर डिसिजन मेकिंग ऍस्पेक्ट शुड ऑल्सो बी एंगेज्ड विथ द लॉर्ड. असं आहे. तर तुम्हाला पावशील. जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. मी तू ऐसे उरे असं उरेल का? समजा कारण की मन आणि बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली, तर मी आणि तू असं द्वैत उरेल का हे सांग. द्वैताकडून अद्वैताकडे घेऊन जातात भगवंत आपल्याला, किंवा ज्ञानदेव आपल्याला. सगुण साकार रूपाची भक्ती करणारा जो आहे तो द्वैतामध्येच आहे ना, परंतु अल्टिमेटली ह्याच्यातनं तो अद्वैतामध्ये जाईल किंवा जाणार आहे असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे, का रविबिंबा सवे प्रकाशू जाय. म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता. समजा जी ज्योत असते ना, दिवा पणती, ती समजा आपण पदराच्या वाऱ्याने मालवली, विझवली, म्हणजे त्या दिव्याचं तेज जसं लागलीच नाहीसं होतं, बिकॉज देर इज नो मोर ज्योती देअर ना, तर ते नाहीसं झालं. अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो, सूर्यबिंब जेव्हा चाललं जातं त्याच्यानंतर मग प्रकाश पण जातो त्याचा, नाही का? उचलले या प्राणा सरिसी, इंद्रिये ही निगती जैशी, तैसा मनोबुद्धिपाशी अहंकारू ये. शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिय जशी त्याच्या मागून जातात, त्याचप्रमाणे जिकडे मन आणि बुद्धी जाईल तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो. तर जेव्हा आपल्या शरीरातून प्राण निघून जातो ना, शरीरातनं प्राण निघून गेला की आपली जी इंद्रिय आहेत ती त्या प्राणासोबत चालली जातात. इंद्रिय म्हणजे नॉट द फिजिकल आय और द फिजिकल नोज और द फिजिकल टंग, ते तर तिथे राहील, तिथेच राहील. परंतु त्याच्या ज्या देवता आहेत, म्हणजे इंद्रिय जी आहेत ती आतली जी इंद्रिय आहेत, दोज दॅट गिव्ह द पॉवर ऑफ सीइंग टू द आईज. तो डोळ्यामधनं आपल्याला दिसतंय हा फिजिकल डोळा तर राहणार आहे या देहामध्ये, पण जर प्राण गेला तर त्याच्या मागची जी बघण्याची शक्ती आहे ते त्याचं इंद्रिय आहे, ते त्याच्या मागे चाललं जाईल ना. एबिलिटी टू सी इज गोइंग टू गो आफ्टर द प्राण, इट गोइंग टू बी ड्रॅग्ड आफ्टर द प्राण. तर त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी जेव्हा जातील, जिथे जातील तिकडे अहंकार जो असतो ना त्यांच्या मागे ओढला जातो. अहंकार म्हणजे आपला कर्ता भाव, आपली वेगळेपणाची भावना, अवर सेन्स ऑफ आयडेंटिटी, अवर सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. जिकडे मन जाईल तिकडे तो अहंकार जातो, नाही का? तर आपल्या मनामध्ये समजा असं असलं की मी खूप श्रीमंत आहे, तर आपला अहंकार जो म्हणतोय तो म्हणतो की हो मी श्रीमंत आहे. आपल्या मनामध्ये जर असं आलं की मी खूप हुशार आहे, तर मग आपला अहंकार म्हणेल की मी खूप हुशार आहे. हा, तुम्हाला काही नाही. तसं व्हायला नको. पण आपण इथे नेहमी साधक म्हणूनच राहायला पाहिजे, आपण इथे विद्यार्थी म्हणूनच राहायला पाहिजे. आणि मी तर स्वतःला विद्यार्थीच मानतो. त्यामुळे हा अभ्यास करत असताना तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करायला येता या खोलीमध्ये, याच्याबद्दल मला खूप आनंद आहे, समाधान आहे. तुम्ही येत राहा नेहमी. तर ज्याप्रमाणे प्राण निघाल्याबरोबर इंद्रिय त्याच्या मागून जातात, त्याचप्रमाणे जिकडे मन आणि बुद्धी जाईल तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार जातो. म्हणून माझी स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी, ये तुलेनी सर्वव्यापी मीची होसी. म्हणून माझ्या स्वरूपी मन आणि बुद्धी दोन्ही ठेव, एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील.
मन आणि बुद्धी जर भगवंताला अर्पण केली तर आपण भगवंत स्वरूप होऊन जाऊ, भगवत स्वरूप होऊन जाऊ, नाही का? यया बोला काही अनारिसे नाही, आपली आण पाही वाहतो असे गा. अर्जुना, हे जे मी बोललो त्यात अन्यथा काही नाही असं मी आपली शपथ घेऊन तुला सांगतो. जे मी आता हे जे मी बोललो त्याच्यात अन्यथा काही नाही असं मी आपली शपथ घेऊन तुला सांगतो, माझी शपथ घेऊन तुला सांगतो की तुझं स्वरूप, तुझं मन आणि बुद्धी जर तू माझ्या स्वरूपी ठेवले तर मी जो सर्वव्यापी आहे तोच तू देखील होशील, अशी भगवंतानी आपल्याला खात्री दिलेली आहे. तर एनिथिंग यू वॉन्ट टू से अबाउट दिस? गोंदवलेकर महाराजांचे एक पट्टे शिष्य होते ब्रह्मानंद महाराज. हो. आणि त्यांनी एकदा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगेल की महाराज माझी बुद्धी काढून घ्या. तर ते म्हणाले, अरे काय हे वेडेपणा आहे, नाही तुम्ही बुद्धी काढून घ्या, मी घेतली म्हटल्याशिवाय मी डोकं काढणार नाही. आणि त्यांनी तोपर्यंत ते म्हणेपर्यंत डोकं ठेवलं पायावर. जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी म्हटलं की बर ठीक आहे मी घेतली, तेव्हा त्यांनी हे काढलं. आणि ते शेवटपर्यंत गोंदवलेकर महाराजांचे शिष्य राहिले. हा. तर असं आहे की बुद्धी जोपर्यंत आपल्याजवळ आहे ना, तर त्या बुद्धीचा देखील आपल्याजवळ अहंकार असतो ना. पण जर बुद्धी आपण अर्पण केली, आता इथे तुम्ही गोंदवलेकर महाराजांची गोष्ट सांगितली, तर लाईक ते त्यांचे गुरु होते ना. तर हा. गुरु आणि भगवंत दे आर इन अ वे सिनॉनिमस. गुरु जो आहे म्हणजे तो थोडक्यात आता अहंकार सगळा तुम्ही घ्या करेक्ट. असं. येस, येस. बुद्धी जर अर्पण केली तर अहंकार पण त्याच्या मागे मागे जाईल ना. सो आपलं मन आणि बुद्धी जर दोन्ही एका दिशेने आपण पाठवले किंवा घेऊन गेलो तर त्याच्या मागे मागे अहंकार पण जाणारच आहे आपला. तर त्या दृष्टीने जर आपण राहिलो मार्गरथ, सो इफ वी आर वॉकिंग इन द डायरेक्शन ऑफ सरेंडर, ऑफ लव्ह टू द लॉर्ड, आपलं मन आणि बुद्धी दोन्ही जर भगवंताच्या चरणी जर अर्पण केल्या, आणि ते त्याच्या मागे मागे अहंकार वतनदार, जाईलच. हा, वतनदार म्हणजे मालकी, म्हणजे माझ्या बुद्धीची मालकी तू घे, किंवा माझ्या मनाची मालकी तू घे, असं ते त्या तिथे असं अर्थ. आहे ना. हा, ओके. आपण एखाद्याला वतन मिळालं म्हणतात, म्हणजेच मालकी मिळाली ना त्या याची, असं. ओके, थँक्यू. नाही ना ते स्माइलिंग. नाही, स्माइलिंग म्हणजे मला कळतंय म्हणून. करेक्ट. हा थोडा भक्तीचा विषय जरा सोपा आहे. हा, सोपा आहे समजायला. म्हणजे माझ्यासारखीला समजतंय म्हणजे सगळ्यांनाच समजत असेल. छान, खूप असं छान झालं. तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट नका करू. कधी कधी आम्हाला काही गोष्टी कळत नाही ज्या तुम्हाला कळतात. एनिवे, दिस वॉज गुड. थांबू आता इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. नमस्कार.